नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या एपिसोडमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे बायोलॉजीचे जे रिपीटेड एमसीक्यू असतात, टॉप एमसीक्यू जे पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये विचारले जातात, सीईटीच्या परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा रिपीट होतात. आणि त्यातल्या त्यात मी या एमसीक्यूच्या सेटमध्ये जे प्रिव्हियस इयरचे एमसीक्यूज आहेत ते देखील यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आवर्जून विनंती आहे, कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला मिळणारी माहिती ही योग्य पद्धतीने मिळू शकेल आणि पुरेपूर माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकणार. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने काय करायचं आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सुरुवात करूया आपण सगळ्यात पहिल्या एमसीक्यूज पासून. अमेझॉन फॉरेस्ट प्रोड्यूस दैटेस पर्सेंटेज ऑफ टोटल ऑक्सिजन ऑफ अर्थ ऍटमॉस्फिअर. तर या ठिकाणी मी जर सांगायला गेलो, जे अमेझॉनचं फॉरेस्ट आहे, अमेझॉनच्या फॉरेस्टला काय म्हटलं जात असतं, पृथ्वीचे फुफ्फुस म्हटलं जात असतं, लंग्स ऑफ अर्थ म्हटलं जात असतं. आणि या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे की किती पर्सेंट ऑक्सिजन, म्हणजे ही पृथ्वी आणि पृथ्वीवरती किती पर्सेंट ऑक्सिजन हे अमेझॉनच्या फॉरेस्ट मधनं येतं, अमेझॉनच्या जंगलमधनं येतं. तर त्याचं उत्तर आपल्याला विचारलेलं आहे, ज्या ठिकाणी ऑप्शन ए दिलेला आहे 20%, ऑप्शन बी दिलेला आहे 30%, ऑप्शन सी दिलेला आहे 40%, ऑप्शन डी दिलेला आहे 50%. या ठिकाणी तुम्हाला राईट आन्सर कमेंट करून सांगायचं आहे. लवकर कमेंट करून सांगा काय आहे राईट आन्सर आपलं, लवकर कमेंट करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप विद्यार्थ्यांचं योग्य उत्तर आता आहे. उत्तर काय आहे याचं, 20% ऑक्सिजन अमेझॉनचं जे फॉरेस्ट आहे ते प्रोड्यूस करत असतं. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट विथ रिस्पेक्ट टू एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट इन ह्युमन. कुठलं डेव्हलपमेंट विचारलेलं आहे, ह्युमन मधलं एम्ब्रियॉनिक जो एम्ब्रिओ डेव्हलप होत असतो ह्युमन बिंग मध्ये, ते एम्ब्रिओच्या बद्दल कुठलं स्टेटमेंट विधान बरोबर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी 5 विधानं दिलेली आहेत. 5 कुठलं जितकेही स्टेटमेंट योग्य असतील ते आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. या ठिकाणी पहिलं दिलेलं आहे, क्लीवेज इज मेरोब्लास्टिक. क्लीवेज काय आहे, मेरोब्लास्टिक आहे. या ठिकाणी हे विधान चुकीचं आहे. का चुकीचं आहे, तर क्लीवेज जो ह्युमनचा क्लीवेज असतो, तो क्लीवेज काय असतो, ह्युमनचा होलोब्लास्टिक असतो. ह्युमनचा क्लीवेज कसा असतो, होलोब्लास्टिक असतं, ना की मेरोब्लास्टिक. मेरोब्लास्टिक नसतं तर कसं असतं, ते होलोब्लास्टिक असतं. ठीक आहे, हे विधान चुकीचं आहे. पुढे, क्लीवेज डिव्हिजन रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ मोरुला. हे देखील बरोबर आहे. क्लीवेजच्या डिव्हिजन मुळे मोरुलाचं फॉर्मेशन होतं. बरोबर, मोरुलाचंच फॉर्मेशन होतं. तिसरं विचारलेलं आहे त्यांनी, तिसरं स्टेटमेंट सांगितलेलं आहे. दुसरं स्टेटमेंट पण बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट, मोरुला चेंजेस इनटू ब्लास्टोसाइट. तर मोरुला जेव्हा ब्लास्टोसाइट मध्ये मोरुलाचं डेव्हलपमेंट होतं. कसं होतं ब्लास्टोसाइट मध्ये मोरुलाचं डेव्हलपमेंट, तर ज्या टायमाला मोरुला कॅव्हिटी पण होतो, त्या टायमाला मोरुलाचं कन्व्हर्जन त्याच्यामध्ये होतं, ब्लास्टोसाइट मध्ये होतं. हे पण उदाहरण बरोबर आहे. तिसरं उदाहरण दिलेलं आहे, ब्लास्टोसाइट इम्प्लांट्स इन युटेरस. बरोबर, मोरुला बनल्यानंतर तो मोरुला कुठे जाईल, युटेरस मध्ये जाईल. मोरुला कुठे जाईल, हा मोरुला कुठे गेला, युटेरस मध्ये गेला. त्याच्यामुळे हे एक्झाम्पल बरोबर आहे. नंतर चौथं पण आपलं राईट आलं, तिसरं राईट आलं. चौथं, ब्लास्टोसाइट इम्प्लांट्स इन युटेरस, हे पण राईट आहे. आणि 5वं, गॅस्ट्रुलेशन रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ जर्म लेयर्स. तर जर्म लेअरचा जेव्हा जर्म लेअरचं फॉर्मेशन होत असतं, तर ते 3 लेयर्स मध्ये जर्मचं लेअर फॉर्मेशन होतं. पहिलं असतं एक्टोडर्म, दुसरं असतं मेसोडर्म आणि तिसरं असतं एंडोडर्म. हे 3 लेअर मध्ये कशाचं फॉर्मेशन होतं, गॅस्ट्रुलेशनचं फॉर्म्युलेशन होतं. बरोबर, मग जर्म लेअर्स गॅस्ट्रुलेशन रिझल्टिंग फॉर्मेशन ऑफ जर्म लेअर. मग इथे विचारलेलं नाही आपल्याला किती लेअर येतात, पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे किती 3 लेअर मध्ये फॉर्मेशन होतं. पण या ठिकाणी जरी आपल्याला 3 लेअरचे नाव दिलेले नसते तरी त्यांनी काय सांगितलं, जर्म लेअर मध्ये कुठलीही लेअर असू शकते. त्यामुळे हे पण बरोबर आहे. तर या ठिकाणी दुसरं, तिसरं, चौथं, 5वं राईट असलेलं आन्सर कोणते कमेंट करून सांगा. दुसरं, तिसरं, चौथं आणि 5वं, या ठिकाणी डी ऑप्शन आहे करेक्ट. नेक्स्ट एमसीक्यू, लुईस पाश्चर डिस्प्यूट द थेअरी ऑफ डायजेस्ट. लुईस पाश्चरने कुठली थेअरी डिस्प्यूट केली, कुठली थेअरीला चुकीचं सिद्ध केलं, कुठली थेअरी चुकीची आहे असं सांगितलं. पहिलं आहे स्पेशल क्रिएशन थेअरी, दुसरं आहे पॅन्सपर्मिया थेअरी, तिसरं आहे अबायोजेनेसिस थेअरी आणि चौथं आहे बायोजेनेसिस थेअरी. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, लुईस पाश्चर बद्दल जर सांगायला गेलो तर लुईस पाश्चरने काय सांगितलं होतं, लुईस पाश्चर एक्सप्लेन दॅट, काय एक्सप्लेन केलं लुईस पाश्चरने, तर
मायक्रो ऑर्गॅनिझम आर कम फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड दे डू नॉट अराइज फ्रॉम नॉन लिव्हिंग मॅटर. कशावरून सिद्ध केलं होतं त्यांनी? एक एक्सपेरिमेंट केला होता बाय स्वान नेक फ्लॅक्स एक्सपेरिमेंट. लुईस पाश्चरने स्वान नॅक फ्लॅक्स एक्सपेरिमेंट नावाचा एक्सपेरिमेंट केला. त्या एक्सपेरिमेंट मध्ये त्यांनी सिद्ध करून दाखवलं की सजीव हा कुठल्याही नॉन लिव्हिंग वस्तूपासून निर्मित होत नसतो, तर तो लिव्हिंग थिंग्स पासूनच दुसरा लिव्हिंग थिंग बनतो. त्यालाच काय म्हटलं जात असतं? थेअरी ऑफ, कुठली थेअरी म्हणतात सांगा लवकर? कुठली थेअरी म्हणतात त्याला? बायोजेनेसिस. आणि अबायोजेनेसिसची थेअरी काय होती बघा. लुईस पाश्चरने अबायोजेनेसिसची थेअरी डिस्प्रूव्ह केली, मान्य नाही केली, खोटी होई थेअरी. ही थेअरी असं काही नाहीये. अबायोजेनेसिसची थेअरी काय सांगायची? तर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते कुठून आलेले आहेत म्हणे? तर ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम आलेले आहेत म्हणे. कुठून आलेले आहेत? तर नॉन लिव्हिंग मॅटर पासून आलेले आहेत. जसं की मातीमधनं, दगडामधनं नॉन लिव्हिंग थिंगची निर्मिती होते. तर असं आधी मानलं जायचं. तर ती थेअरीला, जी अबायोजेनेसिसची थेअरी होती, ती थेअरीला लुईस पाश्चरने रिजेक्ट केलं आणि सांगितलं की प्रत्येक सजीव हा दुसऱ्या सजीवापासून निर्माण होत असतो. आणि ते त्यांनी सिद्ध कशा पद्धतीने केलं? तर बाय स्वान नेक फ्लास्क एक्सपेरिमेंट. इथे पुन्हा मोठ्या मोठ्या अक्षरांमध्ये लिहून देतो तुम्हाला. काय नाही रे सर, स्वान नेक फ्लास्क एक्सपेरिमेंट. स्वान नेक फ्लास्क एक्सपेरिमेंट याच्यावरून त्यांनी तो एक्सपेरिमेंट केला आणि सिद्ध करून दाखवलं. पुढे Which of the following is incorrect with respect to genetic drift? जेनेटिक ड्रिफ्ट बद्दल कुठली गोष्ट, जेनेटिक ड्रिफ्ट बद्दल कुठली गोष्ट, सॉरी 14 MCQ सुटला आपला. हा, 4th MCQ, volatile substances present in species are excreted through. ज्या स्पेसीज मध्ये, काही स्पेसीज मध्ये जे ओलाटाईल सबस्टन्स असतात ते कशाद्वारे शरीरातून बाहेर पडतात. ठीक आहे. तर ऑप्शन ए दिलेला आहे लंग, बी दिलेला आहे लिव्हर, किडनी आणि डी दिलेला आहे स्किन. तर राईट आन्सर कमेंट करून सांगायचं आहे. काय याचा राईट आन्सर? व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो, खूप विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत. काय याचं राईट आन्सर? गुड. काय राईट आन्सर? ओलाटाईल सबस्टन्स कशा थ्रू? लंगच्या थ्रू एक्सक्रीट होतात. ओलाटाईल सबस्टन्सेस प्रेझेंट इन स्पेसीज आर एक्सक्रीटेड थ्रू लंग्स. व्हेरी गुड. विच वन ऑफ 5 MCQs ला आपण सुरुवात करत आहोत, ज्यामध्ये विचारलेलं आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट विथ रिस्पेक्ट टू जेनेटिक ड्रिफ्ट. जेनेटिक ड्रिफ्ट बद्दल कुठलं स्टेटमेंट चुकीचं आहे म्हणे? बघूया. इट इज एनी अल्टरेशन इन अलिल फ्रिक्वेन्सी. अलिल फ्रिक्वेन्सी मध्ये अल्टरेशन असतं. ठीक आहे. इट ऑकर्स इन अ पॉप्युलेशन बाय प्युअर चान्स. बरोबर आहे. इट इज रॅन्डम और डायरेक्शनल लेस. रॅन्डम असतं आणि डायरेक्शनल लेस असतं, हे पण बरोबर आहे. इफेक्ट ऑफ जेनेटिक ड्रिफ्ट हॅज नो सिग्निफिकन्स इन स्मॉल पॉप्युलेशन. हे आन्सर चुकीचं आहे. या ठिकाणी याचं उत्तर काय आलेलं आहे? बी इनकरेक्ट आहे. म्हणून ऑप्शन डी इट इज अ राईट आन्सर. लवकर कमेंट करून सांगायचं तुम्हाला आन्सर. डिफ्यूज नर्वस सिस्टीम इज ऑब्झर्व इन. कशामध्ये ऑब्झर्व होते डिफ्यूज नर्वस सिस्टीम? माहिती आहे तुम्हाला कशामध्ये ऑब्झर्व होते? निडारियामध्ये डिफ्यूज नर्वस सिस्टीम बघायला मिळत असते. 7 नंबरचा MCQ, ज्यामध्ये काय विचारलेलं आहे? आर्किओप्टेरिक्स लिथोग्राफिका was found from Jurassic Rock in. कुठून फॉर्म सापडला होता? ऑप्शन्स ए दिलेला आहे,
गॅलापागोस आइसलँड, डी जर्मनी, सी साऊथ आफ्रिका, डी जिवा अँड पेकिंग. याचं राईट आन्सर काय आहे कमेंट करून सांगा. काय राईट आन्सर आहे, काय वाटतं तुम्हाला, काय याचं राईट आन्सर. व्हेरी गुड. राईट आन्सर याचे बी जर्मनीमध्ये जे आर्किओ टेरिक्स आहे त्याचं लिथोग्राफिका जी आहे आर्किओटेरिकची लिथोग्राफिका जर्मनीमध्ये ज्युरासिक रॉक्स दगडांमध्ये सापडलेली होती. जसं ट्रेनिंग मधला विषय आता पण न्यूज मध्ये सुरू आहे. न्यू फ्युल पॉलिसी एम्स टू रिड्यूस डायडॅश फ्रॉम पेट्रोल अँड डिझेल. तर याचं ऑप्शन काय दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, ऑप्शन बघायपेक्षा याचं सगळ्यांना राईट आन्सर माहिती आहे काय. अरोमॅटिक कंटेंट, जस्ट अरोमॅटिक कंटेंट. व्हेरी गुड. सॉरी. नेक्स्ट एमसीक्यू विचारलेला आपल्याला. मेन ऑर्गन रिस्पॉन्सिबल फॉर ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल इज. कशामध्ये सगळ्यात आधी लक्षात ठेवा हा प्रश्न कशाच्या ऍब्झॉर्प्शन बद्दल आहे, मिनरलच्या ऍब्झॉर्प्शन बद्दल आहे. कशामध्ये ऍब्झॉर्प्शन मिनरल आणि वॉटरचं ऍब्झॉर्प्शन हा सगळ्यात महत्वाचा प्लांटचं आहे बरं का. प्लांटमध्ये मिनरल आणि वॉटर, प्लांट्समध्ये मिनरल आणि वॉटर कुठे ऍब्झॉर्ब होतात. पे रूट, बी स्टेम, सी लिप, डी फ्रूट. लिप मध्ये काय होतं फोटोसिंथेसिस, स्टेम मध्ये काय होतं रूट काय करते ऍब्झॉर्ब करायचं काम करते, स्टेम काय करते सांगा लवकर कमेंट करा. रूट झालं ऍब्झॉर्प्शन, स्टेम मध्ये स्टोअर होता, लिप मध्ये फोटोसिंथेसिस होता. ओके, तर याचं राईट आन्सर काय राजांनो, याचं राईट आन्सर आहे ऑप्शन ए. ऑप्शन ए इज राईट आन्सर. गुड. हार्टबीट डिक्रीज इन द फॉलोइंग कंडिशन एक्सेप्ट. हार्टबीट कुठल्या कंडिशन मध्ये कमी होते. ओके, या ठिकाणी कीवर्ड्स लक्षात ठेवा. पहिला आहे ट्रॅकिंग कार्डिया म्हणजे काय, दुसरे ब्रॅडी कार्डिया. जर हार्ट रेट इन्क्रीज होत असेल तर त्याला काय म्हटलं, हार्ट रेट जर इन्क्रीज होत असेल तर त्याला म्हटलं जात असतं ट्रॅकिकार्डिया, आणि डिक्रीज होत असेल तर ब्रॅडिकार्डिया. ओके, या ठिकाणी काय होतंय हार्ट रेट इन्क्रीज होतोय म्हणजे काय होतंय ट्रॅकिकार्डिया होतोय. हार्ट रेट इन्क्रीज होतोय म्हणजे काय होतंय ट्रॅकिकार्डिया होतोय. तर कुठल्या कंडिशन मध्ये हार्ट रेट इन्क्रीज होतं, कुठल्या कंडिशन मध्ये हार्ट रेट इन्क्रीज होतं फक्त कोणाला सोडून ते विचारलेलं एक्सेप्ट म्हणजे या गोष्टीला सोडलं की कशामध्ये हार्ट रेट इन्क्रीज होतो. पहिला आहे ऍसिडोसिस अँड अल्कोलोसिस, याच्यामध्ये हार्ट रेट इन्क्रीज होतो. हायपोक्सियामध्ये पण हार्ट रेट वाढून जातो, घाबरलेला सारखं वाटतं, जीव घाबरला म्हणजे हार्ट रेट वाढतो. पोटॅशियम आणि सोडियम वाढलं त्याच्यामुळे पण हार्ट रेट वाढतो, पण इथिनेफ्रिनमुळे हार्ट रेट वाढत नाही. हार्ट रेट कसं वाढतो तर ऍड्रेनालिनमुळे वाढतो. जर एओसिप्रेशन ऑफ ऍड्रेनालिन झालं तर हार्ट रेट काय होत असतो इन्क्रीज होत असतं. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट एमसीक्यूज बघू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.